बदल किशोर कोकरे सरांच्या समवेत आपण जातो या मागच्या दिशेनं. थँक्यू सो मच. या पलीकडे आवाज हर्षल जमुंडे सरांचा आपण ऐकत होतो. थँक्यू सो मच सर. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रवादी युवा चषक 2026 ची भव्य दिव्य टेनिस बॉल रजनी क्रिकेटचा थरार आपल्या भेटीला आल्याची दुसरी रात्र. एक महत्त्वपूर्ण लढत हिंदवी वॉरियर्स अमडोशी आणि त्यांच्या विपक्षामध्ये रिशा 11 रोहा या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. सुमित गोळे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. बॅटिंगसाठी नयन जोशी आणि साथीला राणा मोरे पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल फुल टॉस, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आहे. नयन जोशीला मागे परतावं लागेल. विकेटचं पतंग, पहिला धक्का, नयन जोशी बाद. पाहायला मिळाला जिथे सुमित गोळे म्हटलं की एक महत्वाचा गोलंदाज, अमडोशी गावाला बिलॉंग करणारा वेगाचा बादशाह. पहिल्याच बॉल वरती लालच दिली होती. फुलटॉस बॉल समोर खेळण्याची चुकी केली. उंची बॉलनं जास्तीची गाठली आणि त्यानंतर बॉलच्या खाली यश पारंगे येत असताना पाहायला मिळाला. अप्रतिम कॅच, विकेटचं पतंग, जिथे पहिला धक्का नयन जोशी बाद होत असताना पाहायला मिळाला. नयन जोशी बाद झाला. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी डावकुऱ्याचा एक महत्वाचा फलंदाज आशिष मोरे दाखल झालेला पाहायला मिळालाय. रोहा तालुका प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये मालिकावीराची बाईक जिंकणारा आशिष मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार झालेला पाहायला मिळतोय. हिंदवी वॉरियर्स आंबडोशी आणि वलशेत हे दोन गाव एकत्रित खेळत असताना पाहायला मिळालंय. आशिष देशमुख साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झाले. जर राणा मोरेच्या बॅटमधनं अर्धशतक येतो तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. यावेळेसचा बॉल समोर उडवलाय, परंतु फिल्डर यश पारंगे बॉलच्या खाली आहेत. आशिष मोरे आल्या पावली मागे देखील परतत असताना पाहायला मिळाले. बॅक टू बॅकची दुसरी विकेट. आशिष मोरे बॅक टू द डगआउट. पहिला बॉल वरती नयन जोशी बाद. दुसऱ्या बॉल वरती गोलंदाज सुमित आणखीन एक सफलता प्राप्त करत असताना पाहायला मिळाले. आशिष आल्या पावले मागे देखील परतत असताना पाहायला मिळाले. ऑन हॅट्रिक 100 वरती गोलंदाज सुमित पाहायला मिळाला. नवीन आलेले बॅटर सध्याच्या घडीला शुभम मोरे ऑन स्ट्राईकला आहेत. हॅट्रिकचा हा बॉल हॅट्रिक संपादन केली जाईल का पाहणं महत्वाची आहे. यावेळीचा बॉल वेगवान गतिशील हा चेंडू पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती भेदक मारायची गोलंदाजी पाहायला मिळते. शुभम मोरे याच्यासाठी कॅश प्राइज झालंय. सन्माननीय यश शेडगे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. वेगवान बॉल रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतो ऑन स्क्रीन. अप्रतिम गोलंदाजीचा तोपखाना सुमितच्या माध्यमातून चालू आहे. यावेळेसचा बॉल थोडासा कोविना गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुमित हाताळला. हा चौथा बॉल जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला.
ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. ड्राईव्ह करायचं होतं बॅटरला, परंतु बॅटर बॉलचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडला, थोडासा काटा बदलला. स्विंग होत असताना या बॉलला आपण पाहिलं डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं कोणत्याही स्वरूपाची धाव अद्याप धाव फलकावरती लागली नाहीये. पुढचाच बॉल, यावेळेसचा बॉल ओपीस राहिल्या. फिल्डर आहेत कव्हर्स मध्ये. अप्रतिम कॅच, आणखीन एका विकेटचं पतंग. तिसरा धक्का 0 या अंकावरती. टीम रिशा 11 रोहा संघाला शुभम मोरे मैदानाच्या बाहेर. आपण पाहूयात विकेटचं पतंग होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. कव्हर्स मध्ये 30 सेकंडच्या आतमध्ये अप्रतिम कॅच, त्यानंतर सेलिब्रेशन. अनिरुद्ध अनिलजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून गोलंदाज सुमित साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळालं. काय बॉलिंग पाहायला मिळते, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. शेवटचा अंतिम बॉल. विजय शेडगे आले, त्यांच्या विरोधामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतीये. शेवटचा बॉल, डॉट बॉल. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक येत असताना पाहायला मिळालंय. गोलंदाज सुमित याच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी, त्याची अचूकता, त्याची भेदकता आणि त्याची आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. रिशा 11 रोहा या संघाच्या समोर पहिलं निर्धाव षटक. त्याही पलीकडे 3 गडी एका षटकामध्ये बाद करण्याचा कारनामा गोलंदाज सुमितने केलाय. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा थांबवल्या, विकेट मिळवल्या. नयन जोशीला बाद केलं, आशिष मोरेला बाद केलं, शुभम मोरेला देखील बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले गोलंदाज. त्याही पलीकडे इतिहास नोंद केली आहे. राष्ट्रवादी युवा चषक 2026चं हे पहिलं निर्धाव षटक गोलंदाज सुमित या गोलंदाजाच्या नावे येत असताना पाहायला मिळालंय. यंग टॅलेंटेड युवा गोलंदाज या राष्ट्रवादी युवा चषक मध्ये आपली गोलंदाजीची छाप उमटवत असताना पाहायला मिळाले. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज यश पारंगे दाखल झालेला पाहायला मिळाला. रोहा तालुक्यातील आयकॉन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहायला गेलाय. रोहा तालुक्याचं क्रिकेट किंबहुना रायगड जिल्ह्याचं क्रिकेट उत्तम दर्जाचं खेळत असताना ज्याची चर्चा नेहमी झाली तो यश पारंगे सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळेसचा बॉल हलक्यातनं स्टिअर करत असताना तब्बल 7व्या बॉल नंतर पहिली धाव रिशा 11 रोहा या संघाच्या नावे राहिली आहे. त्याच वेळेला राहुलजी पाशीलकर साहेब यांच्या माध्यमातून देखील राणा मोरेसाठी कॅश प्राइज झालाय. जर यश पारंगेच्या विरोधामध्ये 2 सिक्सर आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पहिल्याच बॉलवरती संयम दाखवत असताना राणा पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. पहिली धाव फलकावरती तब्बल 7 बॉल नंतर येत असताना पाहायला मिळाली आहे. पुढचाच बॉल, यश पारंगे तयार. यावेळेचा बॉल टप्पा पडला, स्विंग होत असताना बॉलला आपण पाहिलं जिथे विकेट किपर फंबल झाले. धावबादची नामी संधी. अशा वेळेला राणा सुसाट सुटला होता. पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सुखरूपरित्या तो पोहोचला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. बॅटची हलकीशी कडा घेतली होती, त्यानंतर विकेट किपर बॉल पासून थोडेसे दूर राहिलेले पाहायला मिळाले. थर्डमॅनची अगदी योग्य साथ लाभली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. रॉ स्पोर्ट्सच्या वाणीच्या माध्यमातून गोल्डन स्पॉटवरचा बॉल, त्याच्यावरती छेडछाड करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा घेतली होती. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पुढचाच बॉल, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाजसभा फटका. बॉल बॅकफुट पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या दिशेनं फरार. धावा मिळतील 4 राणाच्या बॅटमधनं. हा पहिला चौकार. मिळाला स्विच हिटचा फटका. बॅटची ग्रिप चेंज केली, स्टान्स मध्ये बदल केला आणि लो फुलटॉस बॉल वरती हा स्विच हिटचा चौकार आला. जर अजून एक अशा पद्धतीने फटका खेळला
आणि मोठा फटका आला तर राहुलजी पाशीलकर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. परंतु या वेळेला आडबा बॅटनं ऑन साईडला यश पारंगेला आसमान दाखवलंय. राणा मोरेच्या बॅटमन आसमानी सुलतानी टोला, राणाचा वार, बॉल षटकार. ऍक्शन रिप्ले पाहूयात. ओव्हर द विकेटने यश आले होते. बरेचसे शफल झाले तदनंतर स्लॉग स्वीप करत असताना राणा मोरेच्या बॅटमध्ये षटकार आलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा घेतली. शॉट फाइंडिंगला फिल्डर आहेत परंतु विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचलेत. सिंगल या बॉलवरती प्रचंड वेगाने कंप्लीट करत असताना राणा पाहायला मिळाला. या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे धावफलकावरती धावसंख्या 13 अंकावरती पाहायला मिळाली आहे. पहिलं षटक निर्धाव षटक पाहायला मिळालं. निर्धाव षटकाने या डावाला सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. परंतु षटक क्रमांक 2 मध्ये यश पारंगेच्या विरोधामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. यावेळेसचा बॉल बॅटच्या स्टिकरवरती आलाय. बॉल उंच हवेमध्ये, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. पूर्ण सिंगलवरती थांबवलं. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2 संपुष्टामध्ये असताना पाहायला मिळेल, जिथे 12 बॉलचा खेळ संपेल. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्यात. त्याच वेळेला दाटक ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय उत्तमजी मस्कर साहेब यांचा देखील शुभागमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याच वेळेला सन्माननीय आदरणीय जगदीशजी भगत साहेब यांचा देखील शुभागमन झालं. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याच वेळेला सन्माननीय नचिकेतजी भोईरी साहेब आणि आदित्यजी बांबर साहेब यांचा देखील शुभागमन झालं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. 12 बॉलचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद झालेत. ISPL ओव्हरचा इशारा. षटक क्रमांक 3 म्हटलं की ISPL ओव्हर स्विंग ओव्हर पाहायला मिळणार आहे, जिथे स्विंग ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुमित यांना इन्व्हाइट केलं गेलंय. अमडोशी गावाचं क्रिकेट खेळत असताना वेगवान गोलंदाजी करण्यासाठी नेहमी ओळखला जाणारा गोलंदाज ज्यानं राष्ट्रवादी युवा चषक 2026 मध्ये कारनामा केला. किंबहुना या सुवर्ण पुष्टावरती सुवर्ण रत्न जडवण्याचं काम ज्यानं केलं, ज्यानं निर्धाव षटक हाताळलं, तो सुमित मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट त्यानं मिळवल्या. निर्धाव षटक त्यानं हाताळलंय. तो सुमित बॉलिंग ट्रॅकवरती असताना पाहायला मिळतोय. ISPL ओव्हर स्विंग ओव्हर मध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाईल पाहणं फार महत्वाचं आहे. यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आहे. यश पारंगे या वेळेला चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावा, सिक्सर. कॅश प्राइज येतोय. ISPL बॉल ओव्हर मध्ये 3 बॉलला 3 सिक्सर आले. तर SMS साखळी महाड टीमचे ओनर सन्माननीय मुदस्सिर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. यावेळेसच्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये एक वेगळं चित्रीकरण घडत असताना पाहायला मिळालं. एक बॉल अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला, जिथे या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळाले, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 21 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 21 बनवल्या गेल्यात. राणा मोरे चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. किंबहुना या हंगामामध्ये आविष्काराचे फटके खेळण्यासाठी राणा नेहमी जाणला जातोय, परंतु यावेळेसचा बॉल खराब फटका पाहायला मिळाला. एक सिंगल या बॉलवरती अगदी सहजरित्या पूर्ण करत असताना बॅटर पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 22 अंकावरती पाहायला मिळते. त्याच वेळेला सन्माननीय प्रथमेश पाशीलकर साहेब, मी आपणास देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचाच बॉल सुमित तयार. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. स्विंग होत असताना बॉलला आपण पाहिले. बॅटर फंबल झाले, त्यानंतर विकेट किपर फंबल झाले. शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर देखील फंबल होत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती 2 धावा आल्या, जिथे पंचांचा इशारा 22 येत असताना पाहायला मिळाला. या बॉलवरती 2 आल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल
पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 24 या अंकावरती पाहायला मिळते 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु तदनंतर धावा देखील येत असताना पाहायला मिळाल्या. यावेळेसचा बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न केला, बराचसा बाहेर गेला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आपण पाहूयात ॲक्शन रिप्लेमध्ये. टप्पा पडला, बरंचसं वळण बॉलनं खरं तर प्राप्त केलं होतं. अशा वेळेला पंचांचा योग्य निर्णय पाहायला मिळाला. नितेशजी नरहरी सर यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. योग्य निर्णय, चांगलं कामकाज नेहमीच ॲज अ ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळालं. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आहे. विजय शेडगेला देखील मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. चौथा धक्का 25 अंकावरती रिषा 11 रोहा या संघाला. बॅटर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जिथं मेहनत आणि ज्याच्या नावातच दम आहे, जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर या मॅचचं चित्र बदलतो, एक वेगळी रंगत आणतो, तो निशी कर्णेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. एक रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोटखुर्द गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन आपल्या रोहा तालुक्याचं नाव अगदी उंचावरती नेऊन ठेवलं असा खेळाडू निशी कर्णेकर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी सज्ज झालेला पाहायला मिळाला. समोर सुमित आहे. यावेळेसचा बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल तर पूर्ण केले, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न त्याही वेळेला केला गेला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. शेवटच्या बॉलवरती धावा आल्या 2-2च्या मदतीनं. षटक क्रमांक 3 संपुष्टामध्ये येईल. 18 बॉलचा खेळ संपेल. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 27 अंकावरती पाहायला मिळाल्या, जिथे 4 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. जबरदस्त बॉलिंग दोन्ही स्पेलमध्ये सुमित गोळ्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिलं षटक निर्धाव राहिलं, षटक क्रमांक 2 हाताळलं. ISPL ओव्हरमध्ये 13 धावांचं षटक त्यानं हाताळलं, 1 विकेट त्यानं मिळवली आहे. उर्वरित 12 बॉल त्यानं हाताळलेत. 12 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्या, 4 विकेट त्यानं या मॅचमध्ये प्राप्त केल्यात. त्याच वेळेला राणा मोरेसाठी आणखीन एक कॅश प्राइज झाले. सन्माननीय नचिकेतजी भोईर यांच्या माध्यमातून जर 3 बॉलमध्ये 3 सिक्सर आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. त्याच वेळेला बंटीजी पाशीलकर आणि आशिषजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून राणा मोरेच्या अर्धशतकासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. त्याच वेळेला आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये एक्झिबिशन मॅच मध्ये युवा रायगड या संघाचं नेतृत्व करत असताना रोहा तालुक्यातील एकमेव खेळाडू त्या संघाच्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो राणा मोरे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. प्रतिभावान खेळाडू आहे. आपली ओळख रायगड जिल्ह्याच्या या टेनिस क्रिकेटच्या उंच उंच शिखरावरती त्यानं प्रस्थापित केली आहे. तो राणा मोरे 5 बॉल फेस करत असताना 13 धाव्यांवरती खेळत असताना पाहायला मिळाला. संघाची टोटल 27 आहे आणि त्यामध्ये राणाचं योगदान 13 धावांचं आहे. राणा आणि निशीची जोड ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रीतम जांभेकर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात. त्याच वेळेला सन्माननीय बंटीजी वारंगे साहेब यांच्या माध्यमातून जर राणा मोरेनं बॅक टू बॅकचे 3 षटकार किंबहुना बॅक टू बॅकचे 3 चौकार खेचले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. परंतु अशा वेळेला राणा मोरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत करत असताना गोलंदाज प्रीतम जांभेकर पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त. राणा मोरे मैदानाच्या बाहेर.
जिथे राणा मोरे बाद होत असताना पाहायला मिळाले. धक्का बसला टीम रिषा 11 रोहा संघाला, जिथे राणा मोरे बाद झाल्या. 27 वरती 5वा धक्का बसलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल खामकर दाखल झालेले पाहायला मिळाले. एक गाव हनुमान नगर या संघाचं क्रिकेट खेळत असताना जबरदस्त गोलंदाज किंबहुना फलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन देणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. आमची संपूर्ण आयोजक टीम रॉ स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून सगळे मित्र एकत्रित आले आणि त्यानंतर हे बहारदार आयोजन पाहायला मिळालं. मित्र म्हटलं की नेहमीच डोक्यात टपले येत आणि तेच चित्रीकरण सध्याच्या घडीला रॉ स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून टिपला गेलंय. ही सगळी आमची आयोजन मंडळी आहे ज्यांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत घेतली गेली आणि या दमदार स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. 27 वरती 5वा धक्का बसलाय. नवीन आलेले बॅटर प्रज्वल खामकर सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक पाहायला मिळाले. प्रीतम जांभेकरनं पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. युवा राष्ट्रवादी चषक 2026 हे भव्य पर्व आपल्या भेटीला आलंय. रजनी क्रिकेटचा थरार आज रोहा तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला संधी देण्याचं काम या आमच्या सगळ्याच आयोजकांनी केलेलं पाहायला मिळालंय. पहिलाच बॉल फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं फरार. धावा मिळतील 4. येतोय हा चौकार. या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळालाय. प्रज्वलच्या बॅटमधनं पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार आलाय. या फटक्यानेची समजलं की त्याचा आत्मविश्वास कसा आहे, त्याचा माइंडसेट कसा आहे. आज त्याला माहिती आहे की संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करायचं आहे. आज आपल्या संघासाठी किंबहुना संघ मालकांसाठी खेळायचं आहे. त्यावेळेसचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर लो फुलटोस राहिला होता. ज्यावरती सरळ बॅटने खेळत असताना बॅटर प्रज्वल पाहायला मिळाले. सिंगल मिळेल, सिंगलच्या पलीकडे काही मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीनं संघाची फूट टोटल पुढे सरकते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 32 या अंकावरती पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळाला. निशी कर्णेकर मैदानाच्या आतमध्ये हा असा खेळाडू आहे जो मात्र नेहमी मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. ही खरी ताकद आहे. रोहा तालुक्याचं वैभव आहे. रोहा तालुक्याला मिळालेला एक असा जबरदस्त ऑलराऊंडर जो मात्र नेहमी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील क्रिकेट खेळलाय. यावेळेसचा बॉल लो फुलटोस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक सिंगल पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील या बॉलवरती सहजरित्या प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या. 2 धावा आल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकातील अजून देखील 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. प्रथमला चांगली गोलंदाजी केली आहे. 4 बॉलमध्ये 1 सफलता प्राप्त करत असताना फक्त 7 धावा त्यानं खर्च केल्यात. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. वेगवान बॉल थोडासा खाली राहिला. समरिंग डिलिव्हरी अगदी विकेटला घासून बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं. समोरचा बॉल होता परंतु आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न निशी कर्णेकरचा अपयशस्वी राहिलेला पाहायला मिळाला. मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे आणि अशा वेळेला चुकी घडतीये निशी कर्णेकर याच्या माध्यमातून, जिथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 34 वरती धावसंख्या थांबेल. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. रणवेवरती दाखल झाले. थोडासा कोईना बिघाड आला. नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना गोलंदाज पाहायला मिळतील. प्रीतम जांभेकर याला ऑन स्क्रीन आपण पाहतोय. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिला गेलाय. आतापर्यंत बॅटरला त्यानं थांबून ठेवलंय. धावा कमीच्या खर्च केल्यात. यावेळेसचा बॉल ऑफ ट्रॅकर अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. अप्रतिम फिल्डिंगचे एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये लगावले गेले. या बॉलवरती सिंगल प्राप्त झाली आहे. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येईल. 4 षटकांचा खेळ संपेल. 24 बॉल समाप्तीस आले. 24 बॉलच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्यात. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. चला दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पाहायला मिळणार आहे.
एका बाजूला खामजाई खाम श्री जोगिरदेव पोस्टाची वाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत असताना पाहायला मिळेल वैद पॉवर हिटर्स नावे नौखार. चला बोट टीम आपण या मॅचचा मधल्या वेळेमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वास आलाय. 35 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या, जिथे 5 गडी बाद होत असताना पाहायला मिळालं. शेवटचं षटक अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील हिंदवी वॉरियर्स आंबडोशी या संघाच्या माध्यमातून आर्यन पारंगे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळालं. आर्यन पारंगे म्हटलं की वलसेत गाव आणि वलसेत गावातून येत असताना एक अप्रतिम गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहायला गेलं. त्यांच्याकडे देखील गुणकौशल्य बरीचशी आहेत. व्हेरिएशन व्हरायटीज किंबहुना डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आणि अशा वेळेला तो डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीला येत असताना पाहायला मिळाला. परंतु समोर रोहा तालुक्यातील सर्वाधिक प्रतिभावान खेळाडू निशी कर्णेकर आपल्याला पाहायला मिळतोय. निशी कर्णेकरला मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत उभं राहणं फार महत्वाचं आहे. तो जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर मोठी टोटल उभा राहू शकतोय, ती क्षमता त्याच्याकडे आहे. पहिलाच बॉल आर्यन तयार. फुल टॉस बॉल, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉलच्या खाली, चुकी होणार नाहीये. विकेट होईल पतंग, धक्का बसेल रिशा 11 रोहाला. महत्वाचा खेळाडू निशी कर्णेकर बाद. विकेटचं पतंग झालं. निशी कर्णेकर बाद होत असताना पाहायला मिळालं. त्याच वेळेला सन्माननीय चेतनजी कोरपे साहेब आणि प्रतीकजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देत असताना पाहायला मिळाला. जर आंबडोशी संघ हा संघ जर इथून मॅच जिंकतो तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पहिलाच बॉलवरती सफलता प्राप्त करत असताना आर्यन पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल उंच हवेमध्ये, फिल्डर बॉलच्या खाली आहे, त्यांच्या अवाक्याच्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा, सिक्सर. कौतुक करायला हवं. अगदी बॉलवरचा स्टिकर देखील दाखवण्याचा कसब त्यांना राखलाय. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला स्वप्नील आणि प्रणय पाहायला मिळतात. चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळालाय. यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत मिड ऑफ मध्ये, अप्रतिम कॅच, विकेटचं पतंग. मयूरला आता मात्र माघारी परतावा लागेल. बॅटर बाद. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. ज्या मयूरच्या बॅटमधनं धावा आल्या ते मयूर देखील मैदानाच्या बाहेर परतत असताना पाहायला मिळालं. मयूरची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना प्रज्योत डाके पाहायला मिळतात. रोट खुर्द गावातील आणखीन एक महत्वाचा फलंदाज जो नेहमी चांगली बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो, तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. 41 वरती 7वा धक्का बसलाय रिशा 11 रोहा या संघाला. अजून देखील 3 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. या 3 बॉलमध्ये जर मोठा फटका आला तर एक मोठी टोटल देखील उभारण्यामध्ये यश येईल रिशा 11 रोहा या संघाला. यावेळेचा बॉल लो फुल टो झडपा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर बॉलच्या खाली येत असताना सुमित पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग, एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. अशा वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते.
रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत इथून घेतली जाते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं. आपल्या तालुक्याची वाहिनी, आपल्या हक्काची वाहिनी. तालुक्यातून सुरू झालेला प्रवास तब्बल 22,000 हून अधिक सबस्क्रायबर देखील पूर्ण झालेले आपण पाहिलेत. चांगलं कामकाज, चांगली क्वालिटी, चांगलं टेलिकास्टिंग, चांगलं ब्रॉडकास्टिंग, चांगलं कॅमेरा वर्क ज्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालं. आमचं समालोचन कक्ष देखील सध्याच्या घडीला रोहा स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन कव्हर करत असताना पाहायला मिळालं. आकाशजी कडव यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. आकाशजी कडव यांची संकल्पना. यावेळेला पंचांचा इशारा OUT आउट. 8वा धक्का बसेल. बॅटर बाद. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून. बघा, ज्या वेळेला विकेट किपरनं चेंडू कॅरी केला, स्टंपवरती लावला, अशा वेळेला बॅटर बरेचसे मागे राहिले होते. अशा स्वरूपामध्ये धावपाच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद होत असताना पाहायला मिळालं. विकेटचं बदल झालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सौरभ पाहायला मिळतील. या बॉलवरती 1 धाव आली होती. 1 विकेट देखील प्राप्त होत असताना पाहायला मिळाली आहे. सौरभ आले. षटकातीला पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर खाली राहिला. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अशा वेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा राहिला होता, जिथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते. विकेटचं बदल. बॅटर बाद. मंचावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय विशालजी शेलार साहेब येथे उपस्थित राहिलेत. विशालजी शेलार यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. त्याच वेळेला त्यांच्या समवेत नितेशजी जाधव साहेब यांचा देखील शुभागमन झाले. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याच वेळेला कट्टर दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून लाईटची व्यवस्था. ओके. कट्टर दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून देखील आपण रोहा चॅम्पियन ट्रॉफी पाहतो. नाईट क्रिकेटचा थरार त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. सर्व बाद होणारा हा संघ पहिला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. ईर्षा 11 आज संघ मात्र सर्व बाद. ऑल आउट होत असताना 42 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळाला. त्याच वेळेला सन्माननीय विशालजी शेलार साहेब यांचा यथोचित मान सन्मान या अतिथी मंचावरती आपण करूयात. मी विनंती करतोय सन्माननीय प्रेमजी साळुंके साहेबांना की आपण आपल्या शुभाताना यथोचित मान सन्मान करायचा आहे. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण विनंती करूयात. एका बाजूला टीम खामजाई खाम श्री जोगिरदेव पोस्टाची वाडी त्यांच्या विपक्षामध्ये वैद पॉवर हिटर्स नावे नवखार. या दोन्ही टीमला विनंती आहे की आपण टॉससाठी या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही टीमला विनंती आहे की आपण टॉससाठी या. या प्रमुख अतिथी मंचावरती आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय विशालजी शेलार साहेब आणि नितेशजी साहेब यांचा यथोचित मान सन्मान या अतिथी मंचावरती आपण करीत आहोत. वेलकम. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आहे. उत्तरार्धाच्या डावाला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण आवाजामध्ये बदल करूया. ते आवाज ऐकूयात. रोहा तालुक्यातील नामवंत क्रिकेटचे समालोचक हर्षलजी मुंडे सर यांचा आवाज या उत्तरार्धामध्ये आपण ऐकूयात. त्याच वेळेला दाटा ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य उत्तमजी मस्कर साहेब देखील इथे उपस्थित राहिले. साहेबांचा देखील आपण यथोचित मान सन्मान करूयात. या साहेब आपण पुढे आपला देखील मान सन्मान या अतिथी मंचावरती केला जाणार आहे. मी प्रणवजी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाताना यथोचित मान सन्मान करायचा आहे. चला नेक्स्ट मॅच. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत खामजाई खाम पोस्टाची वाडी त्यांच्या विपक्षामध्ये नावे नवखार. या दोन्ही टीमला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. या अतिथी मंचावरती आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. टाटा ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय उत्तमजी मस्कर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या अतिथी मंचावरती आपण करीत आहोत.
त्याच वेळेला जगदीशजी भगत साहेब यांचा देखील आपण मान सन्मान या अतिथी मंचावरती करीत आहोत। या स्पर्धेचे मुख्य घटक तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रोहा रायगड शंतनू दिनेजी रटाटे साहेब यांच्या शुभाताना हा यथोचित मान सन्मान या अतिथी मंचावरती केला जातोय। चला टॉससाठी विनंती असेल, कामजाई खाम टीमचे कॅप्टन ओमकार इथे उपस्थित आहेत। त्याच वेळेला वेद पॉवर हिटर्स नावे नौका टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत। नितीश दादा यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभाताने यथोची आपला शुभाताने या मॅचचं नाणेफेक करायचं। विशालजी आणि नितीशजी यांच्या शुभातानं आपण नाणेफेक करीत आहोत। कट्टर दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी रजनी क्रिकेटचा थरार दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या शुभातानं आपण या मॅचचं नाणेफेक करतोय। राष्ट्रवादी युवा चषक 2026 हे भव्य पर्व, दुसरी फेरी, दुसरी रजनी आणि पहिलीच लढत। टॉस जिंकल्या टीम वेद पॉवर हिटर्स नावे नौकार संघानं मानवीरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा। टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला। पहिली मॅच अगदी जबरदस्त पाहायला मिळाली होती, चांगला खेळ प्रत्येक खेळाडूचा झाला होता। काय सांगाल संघाबद्दल, काय सांगाल संघ मालकांबद्दल? नाही, संघ तर तोच खेळणार होता। मी बघू एखादा बॉलर चेंज करायचा असेल तर विचार करू। आज एकंदरीत जर आपण पाहिलं तर रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वासाठी एक मोठी स्पर्धा येते, प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारी स्पर्धा येते। काय सांगाल स्पर्धेबद्दल? चांगलंच, खूप नियोजन चांगलं केलं आणि एकतर नावच आदितीताईंचं आहे आणि त्यामुळे शंतनू असेल, प्रेम असेल किंवा मोरे असतील, मस्त खूप चांगलं नियोजन झालं की रोह्यातली खूप खूप म्हणजे खूपच चांगली नाईट टुर्नामेंट चांगली ऑर्गनाईज केली आहे। त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। येस, थँक्यू सो मच। माझ्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। ओमकार आपल्या समवेत आहे, टॉस हारल्यात परंतु जर टॉस जिंकला असेल तर तुमचा निर्णय काय असता? नक्कीच आम्ही पण फिल्डिंग केली असते, फर्स्ट मॅच आम्ही चेस केलेला, त्यामुळे आमचा डिसिजन तोच असतो। एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये चांगला खेळ राहिला होता। प्रेम कदमची दमछाक आपल्याला पाहायला मिळाली होती, तू चांगली गोलंदाजी केली, सुवर्ण देखील चांगली गोलंदाजी केली। खऱ्या अर्थानं टीमवर्क तुमचं चांगलं होतं, काय सांगशील टीमबद्दल? नाही, नक्कीच जर टीमवर्क चांगला असेल आणि जे ग्राउंडमध्ये एक्झिक्यूट केलं तरच मॅच आम्ही जिंकू शकू। येस, जास्त वेळ घेणार नाहीत, मॅच चालू होतीये। मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा होत्या। प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येते, टॉस जिंकल्या वेद पॉवर हिटर्स नावे नौकांना प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय खामजाई खाम श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी या संघाला। तत्पूर्वी चालू मॅचकडे आपण वळूया, जिथे आवाजामध्ये बदल केला जाईल। आवाज ऐकायला मिळेल महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट विश्वाचे नामवंत समालोचक रोहा तालुक्यातून किल्ला गावातून येत असताना जबरदस्त आवाज यांचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला आहे। किंबहुना रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळतो, अशा हर्षल मुंडे सर यांचा आवाज आपण या उत्तरार्धामध्ये ऐकूयात। हॅलो चेक, थँक्यू सो मच, मनपूर्वक आभार। किशोरजी कोकरे सरांचा आवाज आपण ऐकत होतो। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तुम्ही पाहताय युवा राष्ट्रवादी चषक 2026 पहिलं पर्व। या पहिल्या पर्वातच आहे सर्व काही बघायला मिळालंय। शॉर्ट पॉइंट डीप मध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक धावतात, बॉलचा पाठलाग करतील आणि थांबवतील सुद्धा। चांगली फिल्डिंग, टाळ्यांचा गजर होईल त्या क्षेत्ररक्षकासाठी, त्या अपेक्षित होता आणि आता हकदार सुद्धा आहे। सुरुवात कशी असावी, किंबहुना जर लो स्कोरिंग मॅच आहे, सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण आपला अख्खा संघ बाद झाला, ऑलआउट झाल्यानंतर 42 धावा झाला, हरकत नाहीये। 43चं टार्गेट आहे, टोटल जेवढी आपण बनवली आहे तेवढी थांबवण्याची क्षमता आपल्याकडे आहे। आणि त्याच थाटणीची सुरुवात करत असताना निशी कर्णेकरनं पहिल्या बॉलला विकेट मिळवली। धक्का पहिला आल्यानंतर निलेश नॉन सेकंडला हरीश पाहायला मिळतील। पहिल्याच बॉलवरती 2 धावा जमा केल्यानंतर रोडखुर्द एक्सप्रेस निशी कर्णेकर सुसाट सुटल्या। अगदी लीग फॉर्मॅटमधील सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि स्वतःच्या गोलंदाजीच्या जोरावरून तिथून पुढचा ॲज अ ऑलराऊंडरचा प्रवास ज्यानं रोहा तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वाधिक केला तो निशी कर्णेकर। हा ट्रॅकर गॅपमध्ये खेळायचा होता, शुभम फील्ड करेल, बॉलची फेक करेल, तद्वार धाव 1 मिळतीये। तर 1च्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे, धावा 3। 4 बॉलचा खेळ संपला, 3 धावा धावफलकावरती आहेत। आंबडोशी आणि त्याच वेळेला वेलशेत हे 2 गाव एकत्र आलेत। आंबडोशी म्हटल्यानंतर पहिला गोलंदाज सुमित गोळे हे नाव चर्चेचा विषय नेहमीच राहिला होता आणि आजही त्यानं चर्चेला अजून उधाण दिलंय। मेडनवर टाकण्याचा कारनामा या स्पर्धेचा पहिला। ओहो, लांबून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकचा बॉल बाहेर, पंचांचा इशारा,
व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळतं. अतिरिक्त सिंगल मिळेल हा इशारा पण पाहायला मजा येईल या बॉलला, ज्या वेळेला हा निर्णय मान्य नाहीये बॉलिंग करणाऱ्या टीमला, पण तरी सुद्धा मान्य करावा लागेल. ओहो, वाईड यॉर्करचा वापर करायचा होता. बॅटर अगदी आपल्या जागेवरती स्थिर होते आणि अशा परिस्थितीमध्ये पंचांनी योग्य निर्णय, एक चांगली अंपायरिंग आमच्या पंचांच्या माध्यमातून अगदी मुरुड तालुक्यातील हे नामांकित तिन्ही पंच आज या रोह्याच्या मानाच्या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी इकडे दाखल झालेत. पंच खूप महत्वाचा घटक आहे प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा. या वेळेला गुड लाईन स्पॉटवरती टप्पा पडलाय. अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला. उशी जास्त घेतली आहे. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अजून एका डॉट बॉलची सांगता मैदानावरती. पॉवर प्लेचं षटक पॉवरफुलच राहिलंय. ज्या पद्धतीनं सुमितनं बॉलिंग करत असताना सुरुवात मिळवून दिली होती, त्याच पद्धतीची सुरुवात सध्याच्या घडीला निशित कर्णेकर मिळवून देतोय. धावा खर्च केला फक्त 4. बॅटच्या स्टिकरला लागलाय. फटका फसलाय. कोणती चूक नाहीये. विकेट मिळते दुसरी. धक्का दुसरा. एक निर्णायक फलंदाज हरेश वेळेला आपण जर पाहिलं तर वेलशेतकर ज्या खेळाडूची मैदानाच्या आतमध्ये येण्याची वाट पाहत होते तो आलाय. यश पारंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. यंदाच्या हंगामामध्ये सध्याच्या घडीला नागोठणे विभागामधून एकच नाव चर्चेला जास्तीचं उधाण देत आहे. त्याच्या बॅटिंगची त्याच्या बॉलिंगची चर्चा संपूर्ण नागोठण्यामध्ये नाही तर आता रायगडाभर पसरत असताना पाहायला मिळते. तोच यश पारंगे फलंदाजीसाठी दाखल होईल. त्याच्या साथीला खेळत असताना निलेश मैदानावरती 3 सिंगलच्या सहाय्याने खेळतोय. टीम आता 4 पर्यंत पोहोचली आहे. पाठलाग करायचा 43 धावांचा. 2 विकेट मिळवलं निशीनं. ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात जी गरजेची होती ना, ती स्वप्नवत सुरुवात निशी कर्णेकरने मिळवून दिली दुसऱ्या डावामध्ये. डाव सावरलाय त्यानं या मॅचचा. आणि दुसरा आता पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी एक रोड खुर्द एक्सप्रेस थांबली. तिने तिचं कामकाज चोख बजावलंय. पण त्याच वेळेला आता आपण जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी येत असताना साईराज नरे हा सुद्धा एक वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या वेगाची चर्चा रोह्यानं नेहमीच पाहिली आहे आणि आजही तोच गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल, बॅटची आतली कडा, बॉल थांबलाय. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळेल. यस्टनच्या बागे नयन जोशी. रिमोट कंट्रोल नेहमीच त्याला म्हटलं गेलंय. रोड खुर्द टीमचा दादा नयन यस्टनच्या मागे चांगल्या दर्जाची कामगिरी करत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता. धावगती थांबली आहे. धावा थांबवल्या साईराज आणि निशीनं. पुढचा बॉल यावेळेला हाफ ट्रॅकर आडवा बॅटनं बॉलला फिरवलाय, भिरकावलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या पार. चौकार. बाहेर पाठवलं. 4 धावा मिळाला. धावसंख्येत वाढ. 8 धावा सध्याच्या घडीला. पुढचा बॉल साईराज रनवे मध्ये प्रॉब्लेम आहे. थांबेल, पुन्हा नव्यानं मागेल. हे इम्पॉर्टंट आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एक चेंडू योग्यरित्या हाताळायचा आहे. एक चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर योग्य लाईनवरती हाताळायचं आहे. हे सगळे प्रेक्षक वर्ग तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. पुढचा बॉल बिग हिट करायचं होतं. फटका मिस टायमिंग. बॉल हवेत. फिल्डर पोहोचत नाहीये. एक धाव तर मिळतीये. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न आणि पाहता धावा मिळतात. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली आहे. 10 वरती 2 सध्याची परिस्थिती आहे. ती दुसरं षटक मार्गस्थ साईराज नरे प्रयत्न करतोय धावा थांबवण्यासाठी. 3 बॉलमध्ये सध्याच्या घडीला त्यानं 6 धावा खर्च केला. त्याच्यामध्ये एका चौकाराचा समावेश आणि ही दुहेरी. आणि पहिला बॉल आला होता तो डॉट. मॅच चांगली होईल. लो स्कोरिंग मॅचेस रंगतात प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. याही वेळेला समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह कहीं पे निशाना.
येणाऱ्या बॉलची दिशा न पाहता फिरवली जाणारी बॅट. मैदानाच्या आतमध्ये अजून एक डॉट बॉल सांगतेय. धावा थांबल्या 10 बॉलमध्ये फक्त 10च धावा खर्ची घालत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये रिशा 11 रोहा टीमला आपण पाहिलंय. दोन मातब्बर संघ, दोन टीमची बांधणी करत असताना एक संघ बनवला. दोन गाव एक टीम. बिग हिट करायचा आहे. फटका पुन्हा फसला. फिल्डर तिकडे पुन्हा आहेत. मिसफिल्ड. झेल सुटलाय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला निघाला. फिल्डर धावतील. बॉल त्यांचा हवा. कॅचचा कोरपे आणि यस प्रतीक मोरे आणि चेतन कोरपे यांच्या वतीने कॅश प्राइज येतं. तर अमडोशी टीम इकडे जिंकते तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चौकार येतो. 14 धावा धावफलकावरती येत असताना पहिले मेहता चौकार आल्यानंतर धावगतीलाही थोडासा आकार आलाय या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. 43चा पाठलाग करायचा आहे. साईराजच्या अगेन्स्ट फटके येतात, येणं गरजेचं आहे. याही वेळेला आडवा बॅटमध्ये खेळण्याचा प्रयत्न. अंधे धुंदे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल. डॉट बॉलच्या सहाय्यानं षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलं आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर सध्याच्या घडीला 7.00च्या सरासरीनं धावा बनत असताना फक्त आणि फक्त 14 धावा तुम्ही पाहताय. हव्यात अशा धावा जमा झाल्या नाहीयेत. या मॅचमध्ये शिरकाव झालाय टीम रिशा 11 रोहा, जिथे रोड खुर्द आणि त्यांच्या समवेत दुसरं गाव हनुमाननगर या टीमची बांधणी केलेली आपल्याला बघायला मिळते. यस ISPL बॉल ओव्हर. ISPLचा बॉल इकडे मात्र वापरला जातो या स्पर्धेमध्ये. युवा राष्ट्रवादी चषकाच्या पहिल्याच पर्वामध्ये तुम्ही पाहताय. या स्पर्धेनं विक्रम मोडीस आणलेत. या स्पर्धेनं अगदी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद ज्या स्पर्धेला मिळालाय. रोहा तालुक्यातील प्रकाश जोतातील एकमेव ही मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. मैदानाच्या आतमध्ये वाद यश पारंगे नावाचं वाद मैदानावरती पाहायला मिळेल का? तो खेळाडू असा शांत आणि संयमी फटके त्याच्या बॅटमधून नेहमीच बघायला मिळतात. नागोठणे विभागाचं नाव त्यानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या रायगड जिल्ह्याच्या पुढे आणलं. तोच खेळाडू यश पारंगे स्ट्राईकला दाखल झालाय. धावा बनवावा लागतील. आज स्वतःच्या नावाला कर्तृत्वाचा खेळ करून दाखवावा लागेल. ती गुणवत्ता माझ्याकडे ठासून भरली आहे हे करून दाखवावं लागेल. पण त्याच्या समोरही कडवं आव्हान आहे. रोह्याचा एक रफ्तार निशी कर्णेकर चित्रक्षणामध्ये बदलाव घडवेल. विवरचना अखेल तो ट्रॅप मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीचा अखेल हेही पाहावं लागेल. ISPL बॉल ओव्हरमध्ये तो बॉलिंगसाठी आलाय. हे दोन्ही दिग्गज एका स्क्रीनमध्ये. शरीरावरती बॉल येत असताना पाहायला मिळते. अति वेगाचा चेंडू शरीरावरती आदळत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगितलं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं स्क्रीनवरती टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी बॉडीवरती आलाय. हा बॉलच या गोष्टीसाठी बनलाय, कधी आतमध्ये तर कधी बाहेर. बॉलरला सुद्धा बेनिफिट हवा. जसं आपण चर्चा करत होतो एका स्क्रीनवरती दोन दिग्गज. हे टीम वर्क आहे आमचं रोहा स्पोर्ट्सचं. दोन्ही खेळाडू तुम्हाला एकाच कॅमेऱ्यावरती एका स्क्रीनवरती बघायला मिळतील. फटका चांगला ब्लॉक कोल्लेनचा मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. स्क्वाड लेगला फिल्डर एकच धाव मात्र येत असताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या वधारेल. संघाचा धावफलक 15. या ओव्हरमध्ये 6हून कमी धावा जर खर्च केलं निशी करणं तर या मॅचमध्ये हिंदवी वॉरियर्स अमडोशी या टीमवरती प्रेशर क्रिएट होण्याची शक्यता दाट आहे. चित्र थोडं विचित्र दिसतोय. 43 धावांचा पाठलाग करत असताना लडखडताना पाहायला मिळत आहे. डाव कोसळताना पाहायला मिळालाय. पुढचाच बॉल टप्पा पडला बाहेर. सोडून देण्याचा निर्णय. धाव घ्यायची की नाही. धावलेत. अखेर शेवटच्या क्षणी हिट करण्याचा प्रयत्न राणाने केला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धडपड होतीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया व्हाईट बॉल कशा पद्धतीचा होता. टप्पा पडल्यानंतर बराच बाहेर काटाच बदलला होता बॉलनं. अतिरिक्त सिंगल मिळेल. लास्ट मोमेंटला यशनं निर्णय घेतला योग्य की धाव घ्यायची नाहीये आणि तो निर्णय योग्यच ठरला. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे चालले. 16 धावा धावफलकावरती आहेत. 10च्या सरासरीने धावा जमा व्हायच्या आहेत. याही वेळेला दिशादर्शक फटका. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न.
एकच धाव मात्र तिथे येत असताना पाहायला मिळेल. आमच्या प्रेक्षकांना मी विनंती करेन की जो खेळाडू कक्षाच्या डाव्या दिशेला जो बॅनर आहे त्या बॅनरच्या ज्या टेबलवरती जे प्रेक्षक वर्ग बसलेत आपण येस थँक्यू बघा म्हणजे सांगायची गरज नाही. उठा पुढचा बॉल यावेळेला बिग हिट फटका फसलाय बॉलच्या खाली फिल्डर आणि इकडे टिपला झेल संपला यश पारंगेचा खेळ. इथून पुढे बसेल की नाही या धाव संख्येला मिळेल. यश पारंगे मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय इथे मात्र थांबली आहे मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येत असताना पाहायला मिळते सामन्याला कलटली येते. हे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय. आपण जर पाहिलं तर रिषा 11 रोहा संघाचे सगळे समर्थक तुमच्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये 17-3 सध्याची परिस्थिती. हिंदवी वॉरियर्स आमडोशी संघ. आमडोशी संघाचा बोलबाला पहिल्या डावामध्ये राहिला. पहिल्या डावामध्ये गोलंदाजाचा थाट आपण पाहिला पण त्याच वेळेला त्याला जशास तसं प्रत्युत्तर देत असताना सध्याच्या घडीला तुम्ही रिषा 11 रोहा संघाला सुद्धा पाहताय. 14 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 26 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सतरा धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झाले. शांतता पसरली आहे कारण की लो स्कोरिंग मॅच आता रंगात आली आहे. याही वेळेला निशी आणि निशीचा वेग तुम्ही पाहताय. टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगानं चेंडू निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एका डॉट बॉलची सांगता. चांगला चेंडू मैदानावरती. टप्पा पडल्यानंतर थोडं आतमध्ये वलन निर्माण करत असताना पाहायला मिळतंय. 13 बॉल 26 धावांची गरज. प्रति बॉल मागे 2 धावा जमा करायच्या जिंकण्यासाठी. याही वेळेला डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. 2 षटक हातात असताना निशी कर्णेकरनं फक्त 8च धावा खर्च केलेल्या सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळाल्या. लाजबाब. 3 फलंदाजांना बाद केलंय. माफी असावी 7च धावा खर्च केल्या. म्हणजे या मॅच मध्ये पूर्णतः आणण्याचं कामकाज करणारा एकमेव खेळाडू निशी कर्णेकर राहिलाय. हे सगळे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय. सर्वांचं हार्दिक स्वागत. युवा राष्ट्रवादी चषक 2026 हे विजय आहे. खऱ्या अर्थानं घेतलेली मेहनत. शंतनू रटाटे, प्रेम साळुंके, त्याच वेळेला प्रणव मोरे, सौरभ काणेकर, शार्दुल मोरे, रोहित पाटील आणि सोहम यांची मेहनत आपल्याला भरपूर सारी बघायला मिळते. आणि आज ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळेल. श्री धावीर महाराज युवा ग्रुप रोहा सगळ्याच विविध गावातून जमा झालेले हे मित्र आणि मित्रांची ताकद दाखवणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मान उंचवणारी ही रोहा तालुक्याची मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. युवा राष्ट्रवादी चषक आज यशस्वीरित्या यशाकडे ही स्पर्धा वाटचाल करत असताना पाहायला मिळेल. आणि खरंच प्रचंड प्रेक्षकांनी या प्रेम दिले स्पर्धेला. सगळ्यांना ही स्पर्धा आवडली आहे कारण की या स्पर्धेनं अगदी प्रत्येक रेकॉर्ड मोडीस आणलेत. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय प्रज्वल वरती विश्वास दाखवला जातोय. प्रज्वल खामकर बॉलिंग मार्क वरती 12 बॉल 26 धावा त्याला थांबवायच्यात. आता इथून पुढे सरासरी बदलली आहे. 13.00 सरासरीने धावा बनवावा लागतील टीम हिंदवी वॉरियर्स आंबडोशी या टीमला. 12 बॉल 26 धावांची गरज. नचिकेत भोईर यांच्या वतीने कॅश प्राइज झालंय. प्रज्वल जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 12 बॉल 26 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला बॅटर निलेशला तुम्ही पाहता जो सलामीला आलाय. 10 बॉल मध्ये 14 वरती तो एकटा खेळतोय. पुढचा बॉल समोरचा चेंडू मोठा फटका मिस टायमिंग सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. अजून एका विकेटचा पतंग. अजून एक धक्का. निलेश मैदानाच्या बाहेर.
त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. विकेट आली आहे, सामन्यामध्ये कलाटणी आली आहे. या मॅचमध्ये शिरकाव झाला रेषा 11 रोहा या टीमचा. अगदी राजूदादा केरकर यांच्या मालकीचा संघ आता मैदानावरती चांगलंच कामकाज करत असताना पाहायला मिळालंय. पदार्पण झालंय, पदार्पण केलंय या मॅचमध्ये. 11 बॉल 26 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. 11 चेंडूमध्ये 26 धावांचा पाठलाग होईल का? पुढचाच बॉल यावेळेला बॅटच्या टोला लागल्यानंतर फटका फसलाय. प्रज्योत बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. झेल सुटत असताना पाहायला मिळेल. 1 धाव मिळाली, 2 धावाही कंप्लीट झाल्या आणि इथे तिसऱ्या धावायचं मानस धाडस नाहीये. जे अपेक्षित होतं ते घडलं नाहीये. विकेट धोक्यात होती, ती विकेट मिळत नाहीये. सामना आता शेवटच्या क्षणापर्यंत जाईल का? शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत? होय, तोच सामना आमच्या प्रेक्षकांना पाहायचा आहे. 2 धावा मिळतील. 2च्या साह्यानं संघ 19. जगात बारी 19 फेब्रुवारी 19 आकडा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळालाय. यावेळेला बिग हिट, मोठा फटका. आशिष मोरे कोणती चूक करणार नाहीये. चांगली फिल्डिंग, चुकीची फेक. 2 धावा तिकडे अर्जित होत असताना बघायला मिळतील. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना पाहायला मिळते आणि तीच एक धाव या मॅच मध्ये कलाटणी देणारी असेल. 9 चेंडू 22 धावा, 22 धावा 9 चेंडू मध्ये बनवायच्यात. एकात मोठा फटका या मॅच मध्ये हिंदवी वॉरियर्स आमडोशी या संघाला पदार्पण मिळवून देईल. कोण जिंकणार या मॅचला? सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाणार. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मानाची आहे. युवा राष्ट्रवादी चषक तुम्ही पाहताय, युवकांनी भरवलेली स्पर्धा. बिग हिट, फटका हवेत, फसलाय. फिल्डर बॉलच्या खाली, कोणती चूक करत नाहीये. अजून एका विकेटचा पतंग. फलंदाज क्रमांक 5 फिरली आहे. 8 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना प्रतीक पाहायला मिळते. प्रतीक असा खेळाडू आहे ना, सध्याच्या घडीला लांब पल्ल्याचे षटकार मारण्यासाठी त्याची ओळख आहे. किंबहुना हाही एक असा खेळाडू वेल फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि याही खेळाडूकडे ताकद आहे. या सामन्याला इथूनही तो फिरवू शकतो. 8 चेंडू 22 धावांची गरज. प्रतीकाला स्ट्राईकला त्याच्या साथीला खेळत असताना नीरजला तुम्ही पाहताय. सामन्यामध्ये प्रज्वल चांगली कामगिरी करतोय. फटका चांगला गॅप मध्ये, बॉल अलॉंग विथ द कार्पेट सरळ निघून गेलाय. व्ही शेप मध्ये चौकार. वेल फिनिशर म्हणून त्याच्याकडे आदराने नेहमीच पाहिलं जातं. आज ती संधी पुन्हा नव्याने निर्माण झाली आहे. 7 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. जर आताच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वासानं जर कॅल्क्युलेशन केलं तर 7 मध्ये फक्त 3च बाहेर मारायचेत. या माइंडसेटनं मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला आणि त्याच्या साथीला खेळत असताना नीरजला खेळावं लागेल. पण रात्रीच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळे कारनामे घडत असतात. आज घडले जातील का? पुढचा बॉल कमी गतीनं, फसवा बॉल. बॉल टप्पा पडल्यानंतर काटा बदललाय, फसवलंय प्रज्वलनं. युवा खेळाडू, अनुभवी खेळाडूच्या अगेन्स्ट मात्र आपण पाहिलं तर आक्रमक होत असताना पाहायला मिळालेत. डॉट बॉल आलाय. आता 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. कोणता गोलंदाज येईल? कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जाईल? या मॅच मध्ये सगळ्यांना आतुरता लागली आहे. 6 चेंडू 18 या धावांचा पाठलाग होईल का? 6 बॉल मध्ये या मैदानाच्या आतमध्ये काल 15 बंटांना आम्ही पाहिल्या. काल याच मैदानावरती आम्ही 14 बंटांना पाहिल्या.
काल याच मैदानावरती 13 झालेल्या पाहिल्या, पण आजच्या रात्रीमध्ये 18 बनताना बघायला मिळतील का? 6 बॉल 18. चला फास्ट खेळा, लगेच फिल्डिंग लावून घ्यायचंय. इथून पुढे आपण दुसऱ्या फेरीच्या सामन्यांकडे लगेचच वळण निर्माण करणार आहोत. तिथे पहिलीच मॅच विथ पॉवर हिटर नावे नौकार अलंकाजी खांडेकर यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्याच गावची टीम विरोधामध्ये खाम जै खाम श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी. या दोन मातब्बर संघांमधले ही दुसरी लढत पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळेल. आशिष मोरे बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय. 6 बॉल अपेक्षित धावा 18. कबड्डी आणि क्रिकेट या दोन्ही खेळामध्ये अग्रेसर असणारा खेळाडू, महत्वाचा गोलंदाज आशिष मोरे. पहिलाच बॉलला फिरवलाय, फटका हवेत. क्षेत्ररक्षक साईराज नरे, ओहो काय झेल पकडला जातोय. विकेट मिळते. अजून एका विकेटचा पतंग, अजून एक धक्का. 6 मध्ये 18 बनवायच्या होत्या. पहिली विकेट. आशिष मोरे जर विकेट हॅट्रिक संपादन करतात तर बिपिन थापा यांच्या वतीने आपण जर पाहिलं तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि त्याच वेळेला नागोठणे आयनगर विभाग अध्यक्ष करणदादा लाड यांना विनंती असेल, आपण या मुख्य मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या भव्य पर्वामध्ये आपलं साहेब हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. कुणाल मोरे यांच्या वतीने कॅश प्राइज आले. आशिष जर अजून एक विकेट संपादन करतात तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. रनआउटची विकेट तिकडे मात्र मिळते. फलंदाज बाद झालाय. आता 25 या आकड्यावरती जवळजवळ 7वा फलंदाज मैदानाच्या जर एकाच मॅच मध्ये 2 वेळा ऑल आउट बघण्याची संधी आली तर हा प्रश्नचिन्ह आता आहे. कारण की पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना ऋषा 11 संघ ऑल आउट झाला होता, पण आता इकडे समोरच्या टीमला सुद्धा त्याच परिस्थितीमध्ये फेकून दिलंय. 7 गडी बाद झालेत. 25 धावा खर्च होत असताना पाहायला मिळाल्यात. येणाऱ्या इथून पुढे आपण जर पाहिलं तर 3 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय लेग ब्रेकचा योग्य वापर. प्रतीकला मात्र फसवलंय. मोठा फटका आलाय. मॅच ऑन राहील का? बॉल तर चाललाय मिड विकेटला, सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. पुढे 14 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉल मागे 7 धावा ज्या शक्य आहे. ISPL बॉल आपण आणला, जर ISPL 9 धावांचा नियम आणला असता तर यदा कदाचित शक्य झालं असतं. 2 बॉल मध्ये 14. पुढच्या वर्षी तोही नियम या स्पर्धेला लागू होईल. इकडे मात्र सिंगल मिळते. आणि आता या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 43 धावा डिफेंड करत असताना सध्याच्या घडीला टीम दिसतीये. येणारा 1 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता. पण 1 बॉल मध्ये 13 धावा होताना मी स्वतः पाहिल्यात. यावेळीचा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. यस, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम ऋषा 11 रोहा संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा.